नमस्कार, यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत। आज आपण बनवणार आहोत पालक पुरी। त्यासाठी लागणारे साहित्य: पालक, गव्हाचं पीठ, डाळीचं पीठ, मिरच्या, मीठ, हळद, ओवा आणि जिरे, तेल आणि पाणी। निवडून घेतलेली आहे। निवडून त्याची फक्त पाने घ्यायची, ते जास्त घ्यायचे नाहीत। चिरून झाल्यानंतर ती धुवून घ्यायची। धुवून घेतल्यानंतर पालक चिरून घेतल्यानंतर ती स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। घेतल्यानंतर थोडेसेच पाणी टाकून ते शिजवून घ्यायचे, कारण त्या शिजलेल्या पाण्यातच आपल्याला गव्हाचे पीठ आणि डाळीचे पीठ मळायचे असते। त्यामुळे पाणी थोडंसंच वापरून ती भाजी शिजवून घ्यायची। जास्त पण ती शिजवायची नाही, फक्त 2 मिनिटांसाठी वाफवून घ्यायची। मिरची, जिरे, ओवा आपण बारीक करून घेऊ। मिरची सोबत थोडा लसूण बारीक करायचा, म्हणजे टेस्ट छान येते। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची, लसूण, जिरे आणि ओवा बारीक करून घेऊ। पण 2 मिनिटे वाफवून घेतल्यानंतर थोडीशी थंड होऊन झाल्यावर बारीक करायची। आता आपण पीठ मळण्यासाठी घेऊया। गव्हाचं पीठ, डाळीचं पीठ, मीठ, बारीक केलेला मिरचीचा मसाला, हळद, आणि बारीक केलेला पालकची भाजी। हे सगळं या पिठामध्ये मिक्स करू। आणि या भाजीच्या प्रमाणातच गव्हाचं पीठ टाकायचं। जास्त पातळ मळायचं नाही, ते घट्टच ठेवायचं, म्हणजे पुऱ्या छान येतात। हा पिठाचा गोळा एकदम घट्ट मळायचा, पातळ मळायचा नाही, म्हणजे पुऱ्या छान लागता येतात। अशा प्रकारे हे पालक पुरीचं पीठ मळून तयार झालेलं आहे। आता लगेच आपण पुऱ्या लाटण्यासाठी घेऊ। पुऱ्या करण्यासाठी आपण असा मोठा गोळा तयार करून घेतला आणि त्याची मोठी चपातीसारखी लाटी तयार केली। ती लाटी जरा थोडी जाडच ठेवायची, म्हणजे पुऱ्या छान फुगतात। ही मोठी लाटी तयार झाल्यानंतर त्याच्या आपण छोट्या छोट्या पुऱ्या पाडूया। ह्या तयार झालेल्या पुऱ्यात आपण आता तळण्यासाठी घेऊ। कढईमध्ये तेल टाकू। गरम झालेल्या या
आता त्यामध्ये आपण पुऱ्या तळून घेऊ. बारीक गॅसवर तळायच्या म्हणजे छान तळल्या जातात. आपण या सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत. अशा प्रकारे या पालक पुऱ्या आपण दही आणि शेंगदाण्याच्या चटणी बरोबर खाऊ शकतो.